नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये दल बदलू राजकारणामुळे व पैशाच्या प्रभावामुळे महायुतीला निसटता पराभव पत्करावा लागला। मात्र धनशक्तीने मिळवलेल्या विजयामुळे उन्मत्त झालेल्या ठाकूर पितापुत्रांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शेकापाला संपविण्याच्या वल्गना सुरू केल्या। परंतु पनवेलच्या ग्रामीण भागातील शून्य मतदारांनी या निवडणुकीत ठाकूर पितापुत्रांना सणसणीत चपरा खांडली व काँग्रेसचे अहंकाराचे विमान जमिनीवर उतरविले। या निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक सभामध्ये शेकापाला हद्दपार करणार अशा बडाया मारल्या होत्या। परंतु जिल्हा परिषदेच्या 10 पैकी 8 जागा व पंचायत समितीच्या 20 पैकी 15 जागांवर निर्विवाद वर्चस्व स्थापन करताना महायुतीने काँग्रेसला जमीनदोस्त केले। महायुतीच्या माध्यमातून पनवेलच्या ग्रामीण भागात विकासाची जी कामे केली गेली त्या कामाचा मोबदला म्हणून ग्रामीण भागातील जनतेने युतीच्या पारड्यात मताचे दान भरभरून टाकले। शुक्रवारी सकाळी 10:30 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाला आणि महायुतीच्याच नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली। मात्र तळोजे 5 नंद जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गटाचा निकाल घोषित होताच महायुतीच्या तंबूत उत्साहाचे वातावरण पसरले। कारण महायुतीचे रामचंद्र करावकर, हरेश केणी यांच्या विजयाची वार्ता समजली आणि एकच जल्लोष सुरू झाला। त्यानंतर एका पाठोपाठ एक विविध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गटाचे निकाल जाहीर होऊ लागले आणि संपूर्ण वातावरण महायुतीमय झाले। महायुतीच्या आणि उमेदवाराच्या विजयाच्या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावेळी आमदार विवेक पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व विजयाबाबत आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की महायुतीच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरी भागातील जनतेची समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्याचेच फळ म्हणून पनवेलच्या ग्रामीण जनतेने मताचे दान महायुतीच्या पारड्यात भरभरून टाकले। आतापर्यंत आम्ही नेहमी सांगतो की आम्ही केलेल्या कामाच्या मोबदल्यात लोकांकडून मतं मागत असतो आणि त्याचमुळे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा केलेली आहे त्याचा मोबदला आम्हाला मिळालेला आहे। आम्ही दुसऱ्याला वाईट बोलून आम्ही चांगलं होत नाही तर आम्ही आमच्या कर्तृत्वावर आम्ही आमचं मतं मागत असतो आणि आम्ही चांगले आहे ते सांगत असतो। त्याच्यामुळे हा जो ट्रेंड आहे हा शेवटपर्यंत असाच चालू राहील। नाही आम्हाला एवढाच आनंद वाटतोय की लोकांनी आम्ही केलेल्या कामाची आठवण ठेवून आम्हाला मतं दिलेली आहेत त्याच्याबद्दल जनतेचा आम्ही धन्यवाद देतो। नाही आता कमी भाषेत मी सांगायची गरजच नाही, रिझल्टच सांगतात। रिझल्ट काय असेल ते उत्तर देतात आपल्याला। नाही आम्ही पहिल्यापासून माझं गणित आहे का 10च्या 10 जिल्हा परिषद आणि 20च्या 20 पंचायत समिती येतील असा माझा अंदाज होता। दुर्दैवाने एक पंचायत समिती आमची गेलेली आहे पण बाकीच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू असा विश्वास मला आहे। या निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या उमेदवारांची यादी व त्यांचे मताधिक्य पुढील प्रमाणे। तळोजे 5 नंद जिल्हा परिषद रामशेठ करावकर 2017, तळोजे 5 नंद पंचायत समिती हरेश केणी 300,
ओवे पंचायत समिती प्रमिला पाटील 650, नावडे जिल्हा परिषद अरविंद म्हात्रे 945, पंचायत समिती ज्ञानेश्वर पाटील 735, शिरवली जिल्हा परिषद एकनाथ देशेकर 3500, शिरवली पंचायत समिती विमल निरगुडा 2027, आदई पंचायत समिती चंद्रकला शेळके 654, वाजे जिल्हा परिषद सुमिती फडकेस 800, पुरे पंचायत समिती बबनवाक 913, वाजे पंचायत समिती विद्या पाटील 117, कळंबोली जिल्हा परिषद प्रिया मुकादम 2646, कळंबोली पंचायत समिती ज्योत्स्ना गडहिरे 1046, कळंबोली पंचायत समितीचे गोपाळ भगत 1873, काळुंदरे पंचायत समितीचे राजेश खेणी 266, गव्हाण जिल्हा परिषद लक्ष्मी कातकरी 326, गुळसुंदे जिल्हा परिषद कविता गायकवाड 498, गुळसुंदे पंचायत समिती निशा ठाकूर 800, कोयंजे पंचायत समिती दयावंती बडे 150, चावणे जिल्हा परिषद मंगला दिके 1700, चावणे पंचायत समिती चित्रा गायकर 305, कर्नाळा पंचायत समिती जीवन म्हात्रे 1300, वडकर पंचायत समिती प्रल्हाद केणी 408 मतांनी विजयी झाले. शेका पक्ष आणि शेका पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या वेळी जी आश्वासने देतात त्याची पूर्तताही न सांगता करतात, असा अनुभव पनवेल नगर परिषद प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना आला आहे. या प्रभागाचे नगरसेवक नितीन पाटील यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधील रिलायन्स फ्रेश समोरील रस्त्यालगत असलेला एमएससीबीचा ट्रान्सफॉर्मर हा या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांसाठी धोकादायक असल्याची तक्रार नागरिकांनी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत एमएससीबीच्या अधिकाऱ्यांकडे या ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षेबाबत नगरसेवक नितीन पाटील यांनी पत्र पाठवून तसेच पाठपुरावा केल्याने एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा ट्रान्सफॉर्मर सुरक्षित करण्यासाठी व नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी काम सुरू केले आहे. तसेच प्रभाग क्रमांक 5 मधील नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मधील स्वच्छता, गटारे, पिण्याचे पाणी या समस्येबाबत एक निवेदन मुख्याधिकारी पाटणकर यांना दिले आहे. या निवेदनाबाबत नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना भेटलो. अभिदयनगर आणि इतर काही नागरिक होते आमच्या बरोबर. त्यांच्यासोबत जाऊन मुख्याधिकारी साहेबांना 5 निवेदन दिले. एक आपली जी नगरपालिका आहे त्याच्या आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिल्प जे आहे ते कुठेही नाही, तर ते लावण्यासंदर्भात एक निवेदन दिलं गेलं. नंतर अभिदयनगरमध्ये रस्त्यांचे आणि गटारांचे मेन म्हणजे काँक्रिटीकरण, शिवाय त्यांना पाण्याची पाईपलाईन ही व्यवस्थित खूप जुनी झालेली आहे, त्यामुळे ते नवीन पण टाकण्यात यावी, कारण पाणी पण खूप गढूळ यायला लागलं आहे. म्हणजे रस्त्यांचं गटारांचं काम होण्याच्या अगोदर खोलून पुन्हा पाण्याची लाईन टाकून एकंदरीत व्यवस्थितरित्या काम होईल. आणि एक निवेदन दिलं ते म्हणजे हायमास किंवा महाराणा प्रताप मार्ग जो आहे परदेशी आणि तिथं वाल्मिकी नगर तिथे जो चौक आहे मध्ये सर्कल, तिकडे हायमास दिवा लावण्यासंदर्भात हा दलित वस्ती निधीतून जी कामं करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि नंतर एक आहे ते माणिकनगर परदेशाळी तिथे दुतर्फा रस्ते गटारांचे काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटारं. ज्येष्ठ नागरिकांचे जो हॉल आहे त्याच्या बाजूला रस्ता आहे, ओंकार सोसायटीच्या पाठचा पट्टा, आपलं जे हॉस्पिटलचं काम चालू आहे नगरपालिकेच्या त्याच्या बाजूला जो रस्ता आहे तो एकदम त्याची दुरावस्था झालेली आहे. तिथे ज्येष्ठ नागरिकांना चालायलाही धड जमत नाही. तर त्या रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी याचा पाठपुरावा केला जाईल.
महाराष्ट्राची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये व्यायामशाळा, कुस्त्यांचे फड आणि कुस्ती या खेळात ऑलिम्पिकमध्ये देखील पारितोषिके मिळविणारे खेळाडू महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राची ही परंपरा जोपासण्यासाठी आणि कुस्ती खेळाला अधिक लोकप्रिय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद प्रयत्नशील आहे. या प्रयत्नातूनच पनवेल जवळील नेरे येथे राज्यस्तरीय ग्रीको रोमन अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, रायगड जिल्हा व पनवेल तालुका कुस्तीगीर संघटना, प्राचीन ग्रुप व श्री हनुमान व्यायामशाळा नेरे यांच्या संयुक्त प्रयत्नाने पनवेल जवळील नेरे येथे राज्यस्तरीय ग्रीको रोमन अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांचे आयोजन 19 ते 21 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे. या स्पर्धांसंबंधी माहिती देण्यासाठी मार्केट यार्ड पनवेल येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील 40 संघ तसेच 440 कुस्ती स्पर्धक सहभागी होणार असून यासाठी 50 पंच नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा चिटणीस व रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळराम पाटील यांनी पत्रकारांना दिली. ग्रीको रोमन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 33 जिल्हे आणि 11 महानगरपालिका असे 44 अधिकृत संघ सहभागी होणार आहेत. आणि जे 6 वजनी गट आपल्याला मगाशी सांगितले अशा 6 वजनी गटामध्ये ह्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेनं रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, श्री हनुमान व्यायाम मंडळ नेरे आणि प्राचीन ग्रुप यांच्या मार्फत आयोजित केल्या जाणार आहेत. 19 तारखेला राज्यातले सारे खेळाडू संध्याकाळी त्या ठिकाणी येतील. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत यांची वजनं आणि मेडिकल्स केल्या जातील. 20 तारखेला सकाळी 8 वाजता कुस्ती स्पर्धा चालू होतील. दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत कुस्ती रंगेल. मध्यंतरीच्या काळात उद्घाटनाचा समारंभ 1 वाजता होणार आहे आणि तो संपल्यानंतर प्राचीन ग्रुपचा जो वार्षिक लाल मातीचा आखाडा असतो तो दिवसभर असणार आहे. 21 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून ते दिवसभर कुस्ती पूर्ण केल्या जातील आणि संध्याकाळी बक्षीस समारंभ साजरा होणार आहे. मध्ये 500 कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. त्यांच्या राहण्यासाठी आम्ही महालक्ष्मी टाउनशिप जी नेऱ्यामध्ये साकारते, तब्बल 3,500 फ्लॅट्सची ही टाउनशिप साकारते, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. या राज्यस्तरीय ग्रीको रोमन अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांच्या उद्घाटनासाठी महाकाय रेसलिंग चॅम्पियन खली, बॉक्सिंग चॅम्पियन ऑलिम्पिक विजेता विजेंद्र सिंग तसेच हिंदी सिने अभिनेता जॉन अब्राहिम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी संचालित बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून रक्तदान केले. यावेळी 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी संचालित बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, पनवेल एनएसएस तसेच साई ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन कॉलेजच्या ऑडिटोरियम मध्ये करण्यात आले होते. यावेळी कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास कांबळे, प्राचार्य एच.व्ही. जाधव, परिवेशक जे.के. मडवी, प्राध्यापक जी.आर. पाटील आदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 25 विद्यार्थ्यांनी रक्तदान करून समाजसेवेसाठी असलेले आपले कर्तव्य पूर्ण केले. अनेक विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही वजन कमी असल्यामुळे ते रक्तदान करू शकले नाहीत. या शिबिरात रक्तदान केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक व ब्लड डोनेशनचे कार्डही वितरित करण्यात आले. श्री शंकर मंदिराचे जीर्णोद्धार व शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना बामणडोंगरी येथे करण्यात आली. जॉयंटा एंटरप्राइजेसचे गिल्बर्ट डिसोजा व राजू चौधरी यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले आहे. सीबीडी बेलापूर इथल्या जॉयंटा एंटरप्राइजेसचे गिल्बर्ट डिसोजा व राजू चौधरी यांच्या प्रयत्नाने बामणडोंगरी येथे श्री शंकर मंदिराचा जीर्णोद्धार व शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गिल्बर्ट डिसोजा यांच्या परिवाराच्या उपस्थितीत
हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला। यावेळी माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजक गिल्बर्ट डिसोजा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। म्हणजे जुनं पहिल्यापासून पुरं स्वयंशंभू मूर्ती आहे। इथे मंदिर छोटासा होता आणि ते फ्लॉटवर आला होता। त्यामुळे असं डिस्कस करून या मिस्टर श्रीकांत म्हात्रे यांनी बोलला असं साहेब इथे असं मंदिर आहे, काय करायचं आता शिटकोमध्ये गेला लई टाइम लागेल। त्यानंतर आम्ही डिस्कस केला, माझ्या मित्रांनी मी डिस्कस केला, चला मी यांना म्हात्रेला बोललो डायरेक्ट मी मंदिर बनवून देतो। स्त्री भ्रूण हत्येच्या समस्येबाबत जनजागृतीवर व्याख्यान पिल्लेज कॉलेजमध्ये संपन्न झाले। या कार्यक्रमासाठी लेक लाडकी या अभियानाच्या ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे यांनी स्त्री भ्रूण हत्येवर मार्गदर्शन केले। दिवसेंदिवस भ्रूण हत्येची समस्या गंभीर होत आहे। याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न रायगडच्या अथर्व सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येत आहे। समाजाच्या फायद्यासाठी असे उपक्रम वारंवार राबवले जात आहेत। लेक लाडकी या अभियानातर्फे ज्या जोडप्यांना 1 किंवा 2 मुली आहेत त्यांचा सत्कार पिल्लेज कॉलेजमध्ये करण्यात आला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे, संस्थेचे संस्थापक अभिजित माळी, नगरसेवक शिवदास कांबळे, सुधीर मोरे, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुलींचं समाजातील आणि कुटुंबातील काय महत्त्व आहे याबद्दल वर्षाताई देशपांडे यांनी मार्गदर्शन केले। आम्ही 60 पालकांचा, अशा आगळ्या वेगळ्या पालकांचा आज इथे सत्कार करणार आहोत। आम्ही त्यांचे सत्कार करण्या एवढे आम्ही मोठे आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण त्यांच्याकडून आम्हाला एनर्जी हवी आहे। त्यांच्या आयुष्यातल्या छोट्याशा निर्णय घेताना कदाचित त्यांनी हा सगळा विचार केलाय की नाही आम्हाला माहित नाही, पण त्यांनी जो कोणी वैयक्तिक पातळीवर घेतलेला निर्णय हा सामाजिक दृष्ट्या अमूल्य, अतिशय प्रेरणादायी आणि आदर्श असा निर्णय होता। तुमच्या सर्वांच्या कडून मला ताकद हवी आहे। या कार्यक्रमात एक मुलगी असणाऱ्या 60 पालकांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। कर्नाळ आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@.